पुढचा चेंडू आणि आता मात्र सुंदर फटका. एक धाव. नाश्ता करायला गेले तिकडे बोललो त्यांना तिथेच गेले नाश्ता करा. हा हा नाही जाणार हा बोललो मयंक यांचा जबरदस्त चेंडू. काल नाही खेळलो. काल 8 टीम होत्या ना फक्त. पाहूया सामोरे जातील ते इम्रान आणि खोलवर पद्धतीचा चेंडू होता आणि एक धाव पलून काढलेली आहे. धाव संख्या आहे ती म्हणजे 2 चेंडूवरती 2 धावा. यानंतर यातनं जो संघ जिंकेल तो त्वरित कंधारी किंग्स या संघासोबत खेळवण्यात येणार आहे. तर कंधारी किंग्स संघ कुठेही जाऊ नये. मयंक यांचा पुढचा चेंडू सामोरे जातील ते समीर आणि आता मात्र वाईट चेंडू अमान्य चेंडू. अवांतर धाव. धाव संख्या आहे ती 3. बिनगडी बाद 3. सांताक्रूज संघामध्ये सुद्धा जबरदस्त फलंदाज आहेत. रोहित नार्वेकर, दीप आहे, त्यानंतर प्रणय कोहली आहे, राज गोटनकर आणि एक मोठा गडी बाद समीर हे बाद होत आहेत. मयंक यांना पहिली सफलता भेटलेली आहे. पाहूया मयूर पेरवी समीर यांची जागा भरून काढण्यासाठी मयूर पेरवी. आपण इंटर मध्ये मयूरला बघितलं तर चांगली कामगिरी केलेली आहे मयूर यांनी. पाहूया पुढचा चेंडू मयंक यांचा सामोरे जातील ते मयूर पेरवी. आता मात्र खोलवर पद्धतीचा चेंडू होता आणि इकडे चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु इम्रान यांनी नाकारला आणि निर्धाव चेंडूची सांगता होत आहे. पाहूया पहिल्या षटकातले 2 चेंडू शिल्लक आहेत अजूनपर्यंत मयंक यांचे आणि आता मात्र सुंदर फटका. चेंडू जात आहे सीमा रेषा पार चौकार. मयूर यांच्या बॅट मधून जबरदस्त फटका. त्याच प्रकारे फटकेबाजी चालू आहे मयूर यांची आणि 4 धावा. एक गडी बाद 11. पाहूया
एक जबरदस्त ऑलराऊंडर दुसरं षटक घेऊन येते प्रणय कोहली. सामोरे जाते ते इम्रान. मयूर यांनी 2 चेंडूवरती 2 चौकार ठोकलेले आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती म्हणजे 11. एक गडी बाद 11. रावण साम्राज्य चषक 2025 आक्सा शीतला देवी मैदानावरती खेळवण्यात येत आहे. जबरदस्त 2 दिवस आपल्याला स्पर्धा बघायला भेटत आहेत. पाहूया प्रणय कोहली वयाचं वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं षटक घेऊन येत आहे. सामोरे जातील ते इम्रान. आणि आता मात्र जबरदस्त चेंडू होता प्रणय यांचा आणि 2 धावा पळून काढलेल्या आहेत. धावसंख्या आहे ती म्हणजे 13. हिरादेवी संघाने नुकतीच झालेली स्पर्धा इंटरमध्ये फायनल म्हणजे रनर अप ठरलेले होते संघ. तोच संघ आपल्याला खेळताना दिसत आहे मोठ्या स्पर्धेमध्ये. गेल्या संडेला रनर अप ठरले होते. पाहूया प्रणय कोहली यांचा पुढचा चेंडू आणि आता लेग ब्रेक. इम्रान यांना काहीच समजलं नाही. निर्धाव चेंडू. 4 षटकाचा सामना आहे. प्रथमच आपल्याला मोठमोठे खेळाडू आपल्याला पाहायला भेटत आहे शीतलादेवी आक्सा या मैदानावरती. आता मात्र रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न इम्रान यांचा. बॅटचा आणि चेंडूचा काही संपर्क झाला नाही आणि निर्धाव चेंडू. प्रणय यांचा विचार केला तर त्यांच्याकडे खूपच व्हेरिएशन आहे गोलंदाजीमध्ये. लेग ब्रेक, ऑफ ब्रेक आणि एक फास्टर असे गोलंदाजी करतात प्रणय. पाहूया पुढचा चेंडू प्रणय यांचा. पाहू शकता कितके हातभर चेंडू वळवण्याची क्षमता आहे प्रणय यांच्याकडे. लेग ब्रेक आपल्याला बघायला भेटला. लागोपाठचे 3 चेंडू निर्धाव. इम्रान यांना काहीच समजत नाही आहे प्रणय यांची गोलंदाजी. धावसंख्या असतील धावसंख्या आहे ती म्हणजे 13. एक गडी बाद 13. पुढचा चेंडू प्रणय यांचा आणि आता मात्र मोठा फटका. क्षेत्ररक्षक नाही आहे तिथे आणि 1 बाउन्स. 4 धावा चौकार. या 4 धावाच्या साहाय्याने धावसंख्या आहे ती म्हणजे 17. 3 चेंडू प्रणय यांनी जबरदस्त हाताळले होते. त्यानंतर इम्रान यांनी चौकार ठोकलेला आहे. पाहूया शेवटचा चेंडू आणि आता मात्र इम्रान सुद्धा बाद होत आहे. पंचांचा हात हवेत आणि पायचीत बाद झालेले आहेत. इम्रान प्रणय यांना एक सफलता भेटलेली आहे. 2 षटका समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती म्हणजे 17. 2 गडी बाद 17. या षटकामध्ये आपण बघायला गेला तर प्रणय यांनी 6 धावा खर्च केल्या आणि 1 गडी बाद केलेला आहे. पाहूया आता इम्रान यांची जागा भरून काढण्यासाठी कोण येत आहेत. सांताक्रूज संघाचा विचार केला तर रोहित नार्वेकर एक जबरदस्त डावखुरा फलंदाज जो सध्या आपण बघितलं तर खूपच फॉर्ममध्ये आहे. मोठमोठ्या स्पर्धा दिल्ली धमाका, सुप्रीमो अशा मोठमोठ्या स्पर्धांमध्ये खेळताना दिसतो आणि चांगला परफॉर्मन्स. ताई पॅकर स्पार्गल या संघामध्ये आपल्याला नक्कीच रोहित नार्वेकर खेळताना दिसतो.
पाहूया गोलंदाज करीम आणि सामोरे जातील ते म्हणजे 2 चौकार मारून खेळत आहे मयूर पेरवी. पाहूया मयूर यांना अनुभव आहे या मैदानावरती खेळण्याची आणि एक मॅन ऑफ द सिरीज म्हणून सायकल सुद्धा त्यांच्या नावावरती आहे याच मैदानावरती. पाहूया कशा प्रकारे आपल्याला फलंदाजी बघायला भेटते मयूर यांची. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता बॅटचा आणि चेंडूचा काही चांगला संपर्क झाला नाही आणि 1 धाव. 4 षटकामध्ये हिरादेवी कित्येक धावा जमवतात पाहण्यासारखं असणार आहे. कारण की जर मोठी धावसंख्या असली तर नक्कीच सांताक्रूझ संघ कुठे ना कुठे दबावामध्ये खेळू शकतो. पाहूया करीम यांचा पुढचा चेंडू. सनी यांनी चांगला खेळून काढलेला आहे आणि 2 धावा बलून काढलेल्या आहे सनी यांनी. हिरादेवीचा विचार केला तर ते सिंगल दुहेरी अशा धावा काढण्यात खूपच माहिर आहेत. करीम यांचा तिसरा चेंडू तिसऱ्या षटकातला. सामोरे जातील ते सनी आणि आता मात्र मोठा फटका आहे. उंची जास्त आणि लांबी कमी. जेल बाद. सनी सुद्धा बाद होत आहेत. पाहूया आता सनी यांची जागा भरून काढण्यासाठी जात आहे ते म्हणजे हिमांशू. मयूर पेरवी नॉन स्ट्राईकलाच आहेत. पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या होत्या हिरादेवी संघाकडनं परंतु त्यानंतर जबरदस्त गोलंदाजी सांताक्रूझ संघाची. प्रणय कोहली यांनी जबरदस्त गोलंदाजी केली. 6 धावा खर्च करून फक्त 6 धावा खर्च केल्याने 1 विकेट गडी बाद केलेला होता प्रणय यांनी. आणि त्यानंतर करीम सुद्धा जबरदस्त गोलंदाजी करत आहेत. 3 चेंडूवरती 3 धावा खर्च करत 1 विकेट घेतलेला आहे. पुढचा चेंडू हिमांशूला काहीच समजला नाही. तितकीच जबरदस्त विकेट किपिंग बघायला भेटत आहे. रोहित नार्वेकर उर्फ चतुर. पाहूया पुढचा चेंडू करीम यांचा. पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू होता. 22च्या स्वरूपामध्ये 1 धाव. धावसंख्येत भर. धावसंख्या ती म्हणजे 21. सांताक्रूझ संघाकडे बॅटिंग लाईनअप बघायला गेले तर राज गोटनकर एक जबरदस्त बिग हिटर. डावखुरे फलंदाज रोहित नार्वेकर. पॉवर हिटर प्रणय कोहली. त्यानंतर दीप. चारकोप परिसरामध्ये जबरदस्त नावाजलेले खेळाडू आहेत. पाहूया करीम यांचा पुढचा चेंडू. सामोरे जातील ते मयूर आणि आता मात्र मयूर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा 22च्या स्वरूपामध्ये 1च धाव. तीन षटका समाप्तीनंतर धावसंख्या ती म्हणजे 22. पाहूया आता सांताक्रूझ संघाकडनं शेवटचं षटक कोण घेऊन येत आहेत. यातून जो संघ जिंकेल तो त्वरित कंधारी किंग्स या संघासोबत
क्वार्टर फायनल खेळण्यात येणार आहे. आजच्या दिवसामध्ये बघायला गेला तर पाचवा सामना रॉकी 11 नवी मुंबई आहे, त्रिशिक महादेव 11 आणि मनोरी असे संघ आपल्याला खेळताना दिसणार आहेत. 3 षटका समाप्तीनंतर धावसंख्या ती म्हणजे 21. पाहूया शेवटचं षटक. पाहूया सुंदरम सत्यम यांचा बंधू आहे सुंदरम. पाहूया त्याच प्रकारे सत्यम जशा प्रकारे गोलंदाजी करतो त्याच प्रकारे बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करते सुंदरम. आणि सुंदर फटका आहे मयूर पेरवी यांच्या बॅटमधून आणि इकडे जेल बाद. मयूर पेरवी सुद्धा बाद होत आहे. आहे 21 धावा झालेल्या आहेत. शेवटचं षटक सुरू आहे. शेवटच्या षटकातले अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. पाहूया सुंदरम जबरदस्त गोलंदाजी करत आहेत. पहिल्या चेंडूवरती गडी बाद केलेला आहे. पाहूया सुंदरम यांचा पुढचा चेंडू. आता मात्र सुंदर आणि गचाल क्षेत्ररक्षक. चेंडू जात आहे सीमारेषा पार चौकार. सहारा भेटलेला आहे हिरादेवी संघाला आणि रोहितला. महत्वाच्या 4 धावा आलेल्या आहेत. या 4 धावाच्या सहाय्याने धावसंख्या आहे ती म्हणजे 26. शेवटच्या षटकातले 4 चेंडू शिल्लक आहेत. पुढचा चेंडू सुंदरम यांचा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता रोहित यांचा. 1 धाव पूर्ण आणि दुसरी धाव सुद्धा पळून काढलेली आहे. धावसंख्या ती म्हणजे 28. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. चेंडूवरती 2 मोठे फटके आले तर कुठे ना कुठे 10च्या सरासरीने खेळावं लागेल सांताक्रूज संघाला. पाहूया पुढचा चेंडू. पुन्हा एकदा खोलवर पद्धतीचा चेंडू आहे. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा पळून काढलेली आहे. शेवटचे 2 चेंडू पहिल्या इनिंग मधले. धावसंख्या ती 30. कालच्या दिवसामध्ये सुद्धा जबरदस्त इंटरचे सामने बघायला भेटले. त्यामध्ये पातवाडी स्पोर्ट हा संघ अंतिम फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे. त्यामध्ये जबरदस्त फलंदाजी आपल्याला बघायला भेटलेली. पुन्हा एकदा पंचांचे दोन्ही हात हवेत आहेत. अमान्य चेंडू वाईट चेंडू अवांतर धाव येत आहे. धावसंख्या ती 31. 31. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. महत्वाचे 2 चेंडू बघावं गेलं तर हिरादेवी संघ. आणि आता मात्र पुन्हा खराब चेंडू. सुंदरम कुठे ना कुठे दबावामध्ये दिसत आहेत. लागोपाठचे 2 आव्हान चेंडू हाताळलेले आहेत.
आता मात्र सुंदर फटका, 4 धावा. चौकार, खराब चेंडू होता, त्यावरती पूर्णपणे फायदा उचललेला आहे रोहित यांनी. धावसंख्या ती म्हणजे 36. शेवटचा चेंडू पहिल्या इनिंग मधला. पाहूया सुंदरम यांचा शेवटचा चेंडू शेवटच्या इनिंग मधला. रोहित चौकार जबरदस्त ठोकलेला आहे. पाहूया महत्वाचा चेंडू. पुन्हा एकदा खोलवर पद्धतीचा चेंडू आणि 1 धाव बाईच्या स्वरूपामध्ये. 4 षटकात समाप्तीनंतर धावसंख्या ती म्हणजे 37 झालेले आहेत. त्यामध्ये 3 धावा मायनस होतील कारण की 3 धावाची पॅनल्टी होती. म्हणजे 3 धावा मायनस केल्यानंतर 34 धावा झालेल्या आहेत. 35 धावांचं आव्हान असेल सांताक्रूझ संघाला. सर्व संघाला विनंती आहे, व्हाईट युनिफॉर्म कंपल्सरी आहे. जिंकला 3 रन पॅनल्टी होते ना. तेरे लिए रुके थे लोग, अनिकेत तेरे लिए रुके थे लोग, इतना लंबा देते थे. लवकरात लवकर हिरावती संघाने आपला क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. पस्तीस धावांचं आव्हान आहे सांताक्रूझ संघाला. पाहूया आता सांताक्रूझ संघाकडनं सलामीचे मोरे कोण जात आहेत. 35 धावांचं आव्हान आहे. 35 धावांचं आव्हान आहे. पाहूया सलामीचे मोरे रोहित नार्वेकर आणि राज घोटनकर. सध्याच्या फॉर्मामध्ये असलेला जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला फलंदाज रोहित नार्वेकर, ज्याच्या नावावरती 6 चेंडूवरती 6 षटकार ठोकण्याचा विक्रम सुद्धा आहे. आणि रोहित नार्वेकर आणि राज घोटनकरची आपण बघायला गेलं तर रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफीमध्ये सुद्धा जबरदस्त फलंदाजी बघायला भेटते. रिव्हर्स शॉट हा राज यांचा फेवरेट शॉट असतो, फटका. पाहूया आक्सा शीतलादेवी मैदानावरती आपल्याला रिव्हर्स फटके बघायला भेटतात का राज घोटनकरकडनं. हिरादेवी संघाने लवकर लवकर क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. 35 धावांचं आव्हान आहे. 24 चेंडू आणि 35 धावा कंपल्सरी चेज आहे. यातून जो संघ जिंकेल तो त्वरित कंधारी किंग्स या संघासोबत खेळणार आहे. कंधारी किंग्सने पहिला सामना जिंकलेला आहे. पाहूया आता हिरादेवी संघाकडनं पहिलं षटक कोण घेऊन येत आहे.
पंचांनी सामना सुरू करायचा आहे. पाहूया पहिले षटक कोण घेऊन येत आहेत. पाहूया कुणाल पहिलं षटक घेऊन येत आहे. कुणाल पाहूया कुणाल गोलंदाज इरादी संघाकडनं पहिले षटक घेऊन आले. स्ट्राईकला जातील ते रोहित नार्वेकर. पाहूया रोहित नार्वेकर डावखुरे फलंदाज. या मैदानावरती डावखुरे फलंदाजचं वर्चस्व खूपच राहिलेलं आहे. चांगल्या प्रकारे फलंदाजी आपल्याला बघायला भेटते. डावखुरे फलंदाजी या मैदानावरती एक जबरदस्त असा एक मैदान शीतलादेवी अक्सा यांचा. पाहूया कुणाल यांचा पहिला चेंडू रोहित नार्वेकर यांनी हेलिकॉप्टर उडवलेला आहे आणि 6 धावांसाठी लँड होत आहे. नार्वेकर खूपच फॉर्म मध्ये आहे. मी आधीच म्हटलं होतं 6 चेंडू 6 षटकार 16 चेंडू मध्ये 50 धावा अशा खूप चांगल्या इनिंग आपल्याला बघायला भेटल्या या हंगामामध्ये रोहित यांच्याकडनं. आणि आक्सा शीतलादेवी मैदानावरती पहिलाच खेळताना पहिल्याच चेंडूवरती पहिलाच षटकार ठोकलेला आहे. 35 धावांचं आव्हान आहे. त्यामध्ये पहिल्याच चेंडूवरती षटकार आला. नाही जुना नाही हे नवीन आहे. नवीन आहे नवीन आहे कुणाल. हे ओव्हर नवीन आहे. एक ओव्हर नवीन आहे. एक ओव्हर नवीन आहे. आला बॉल आला. एक ओव्हर नंतर जुना बॉल आला राहू दे भाऊ तिकडे. पाहूया कुणाल वरती पहिल्याच चेंडूवरती षटकार ठोकलेला आहे. पाहूया कुणाल यांचा दुसरा चेंडू सामोरे जातील ते रोहित नार्वेकर आणि आता मात्र झेल बाद मोठा गडी बाद झालेला आहे. इम्रान यांनी कोणती चूक न करता बाद झालेला आहे रोहित नार्वेकर. पहिल्या चेंडूवरती षटकार त्यानंतर गडी बाद. त्यांची जागा भरून काढण्यासाठी जात आहे ते म्हणजे दीप. सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. फलंदाजांनी जो आपला गार्ड असतो सपोर्टर तो ग्राउंडच्या आतमध्ये घालू नये नाही तर पेनल्टी आहे. ग्राउंडच्या बाहेरच घालून जायचं आहे बॅटिंगला. कारण की लाईव्ह चालू आहे. पाहूया पाहूया आता दीप कशा प्रकारे फलंदाजी करत आहेत. 2 चेंडू आणि 6 धावा झालेल्या आहेत. त्यामध्ये एक गडी बाद झालेला आहे. वाईट कंपल्सरी आहे नोंद घ्यावी. कुणाल यांचा पुढचा चेंडू
दीप यांनी हलवार पद्धतीने खेळून काढलेला आहे. एक धाव. राज गोटनकर आता स्ट्राईकला आलेला आहे. पाहूया राज गोटनकर कशा प्रकारे फलंदाजी करतात. एक जबरदस्त फलंदाज आहे. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आपल्याला खेळताना सातत्याने दिसतं. कुणाल यांचा पुढचा चेंडू पहिल्या षटकातला चौथा चेंडू कुणाल यांचा. सामोरं जातील ते राज आणि ते हवेमध्ये चेंडू आणि इकडे राज गोटनकर सुद्धा बाद होत आहे. इम्रान यांनी पकडलेला दुसरा झेल. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. बॅट्समॅन नाव काय आहे? पाहूया अर्जुन. राज यांची जागा भरून काढण्यासाठी जात आहे ते अर्जुन. रावण साम्राज्य चषक 2025 एक जबरदस्त स्पर्धा आपल्या भेटीला. एक जबरदस्त मैदान. अक्सा शितलादीम यांचं. पाहूया कुणाल यांनी जबरदस्त कमबॅक केलेला आहे. लागोपाठ 2 गडी बाद केलेले आहेत फक्त 7 धावा खर्च करून. आणि आता मात्र पुन्हा जबरदस्त चेंडू. निर्धाव चेंडू. आणि जबरदस्त 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 क्षेत्ररक्षण बघायला भेटलेला. डायरेक्ट हिट होता परंतु फलंदाज सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये पोचलेले आणि 2 धावा भेटलेल्या आहेत या चेंडूवरती. 9 धावा झालेल्या आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती म्हणजे 9. 2 गडी बाद 9. कंधारी किंग संघाने तयार राहायचं आहे. यानंतर तुमचा त्वरित सामना खेळवण्यात येणार आहे. जरा मंच खाली करायचा आहे. प्रमुख पाहुणे येत आहेत. विनंती आहे इकडे फक्त 12 मॅन आणि ऑर्गनायझरच असतील कारण की प्रमुख पाहुणे येत आहेत. पाहूया सांताक्रूझ संघ कुठे ना कुठे थोडा अडचणीमध्ये सापडत आहे परंतु दीप आहे आणि अर्जुन फलंदाजीसाठी आहेत. पाहूया कार्तिक नवले जो नुकताच आमदार चषक वर्सोवामध्ये झालेला त्यामध्ये मॅन ऑफ द सिरीज बाईक जिंकणारा गोलंदाज कार्तिक नवले. आता नुकतीच त्यांना बाईक म्हणून मॅन ऑफ द सिरीज भेटलेले आहे. वर्सोवा विधानसभामध्ये आमदार चषकमध्ये फलंदाजी असो या गोलंदाजी जबरदस्त परफॉर्मन्स आपल्याला बघायला भेटतं. नक्कीच फलंदाजीसाठी आला नाही मला वाटतं लेट झाले असतील. पाया पुढचा चेंडू कार्तिक यांचा जबरदस्त स्लो वन चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता होत आहे आणि इकडे 1 बाउन्स. पंचांचा डिसिजन हा अंतिम डिसिजन असणार आहे. नोंद घ्यावी.
आणि आता मात्र अर्जुन यांच्या बॅट मधून जबरदस्त फटका, तितकीच जबरदस्त क्षेत्ररक्षण बघायला भेटलेला आहे इम्रान यांच्याकडनं. जबरदस्त फिल्डिंग इम्रान यांची. कुणाल जा बघ. पाणी ने कुणाल. ऑर्गनायझर जरा पाणी घेऊन जायचं आहे. जबरदस्त क्षेत्ररक्षण, एकच धाव फक्त. पाहूया खेळाडू, मला वाटतं ठीक आहे. जबरदस्त एफर्ट आपल्याला बघायला भेटला इम्रान यांच्याकडनं. जिथे 6 धावा होत्या तिकडे फक्त एकच धाव दिलेली आहे. 5 धावा वाचवलेल्या आहेत इम्रान यांनी. धावसंख्या आहे ती म्हणजे 11. आता मात्र 15 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. पाहूया दीप, गोलंदाज आहे ते कार्तिक. पुन्हा एकदा जबरदस्त. पाहूया अर्जुन, अर्जुन यांचा जबरदस्त फटका होता. पाया पुन्हा एकदा पुढचा चेंडू कार्तिक यांचा. आता मात्र जबरदस्त चेंडू, लेग ब्रेक. जबरदस्त गोलंदाजी कार्तिक यांची. फक्त 5 चेंडू मध्ये 3 धावा खर्च केलेला. आणि आता मात्र पाहूया, आणि जबरदस्त एफर्ट. आता 12 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. जबरदस्त 35 धावांचं आव्हान आहे. कंधारी किंगचा संघनायक नाणेफेकीसाठी यायचा आहे. पाहूया प्रमुख पाहुणे येत आहेत. रावण साम्राज्य चषक 2025. पाहूया प्रमुख पाहुणे मोरिस केनी सर आणि शेरीन जिको केनी हे प्रमुख पाहुणे आपल्या मंचावरती येत आहेत. रावण साम्राज्य चषक 2025. पाहूया स्वतःचं पहिलं आणि संघाचं तिसरं षटक घेऊन येत आहे ते म्हणजे मयूर. जबरदस्त स्पर्धा आपल्या भेटीला. आणि आता मात्र सुंदर फटका, चेंडू जात आहे सीमा रेषा पार, चौकार. अर्जुन यांनी लागवले मारलेला एक चांगला फटकार, चौकार. स्वागत आहे मोरिस केनी सर आणि शेरेन जिको केनी मंचावरती उपस्थित आहेत. रावण साम्राज्य चषक 2025 सर्व आयोजकांकडून तुमचं हार्दिक स्वागत.
परंतु मॅच मध्ये बघायला गेला तर मयूर यांच्यावरती पहिला मोठा फटका मारलेला आहे 4 धावांचा. आता मात्र 11 चेंडू आणि पाहूया पुन्हा एकदा अर्जुन. आणि आता मात्र सुंदर फटका आणि इथे जेल बाद. अर्जुन हे बाद होत आहे. मयूर यांच्यावरती पहिला चौकार आला, त्यानंतर विकेट. 10 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. दहा चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेज आहे, ही नोंद घ्यायची आहे दोन्ही संघांनी. फायनल डे रावण साम्राज्य चषक 2025चा. आजच्या दिवसामध्ये ओपनचे संघ आपल्याला खेळताना दिसत आहेत. पहिल्या सामन्यामध्ये कंदारी किंग्स हा संघ विजयी झालेला आहे. आणि आता पाहूया सांताक्रोज आणि हिरादेवी मध्ये सामना रंगलेला आहे. 10 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. प्रणय कोहली मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. पाहूया पंचांचा डिसिजन, अंतिम डिसिजन असणार आहे. मयूर यांनी जबरदस्त चेंडू हाताळलेला आहे. आता मात्र 9 चेंडू आणि 18 धावा. पाहूया प्रणय कोहली एक मोठा फलंदाज आहे. सातत्याने आपल्याला ओपनची स्पर्धा खेळताना दिसतोय. परंतु मयूर आता मात्र पॉवर हिटिंग लगातो 6. प्रणय कोहली यांच्या बॅट मधून षटकार येत आहे. आता मात्र 8 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. आणि आता अमनदीप चेंडू, वाईट चेंडू. अवांतर धाव. आता मात्र 8 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. मयूर यांचा पुढचा चेंडू. प्रणय कोहली आणि आणखी एक जबरदस्त फटका. 6 धावा. पॉवर हिटर म्हटलं होतं. का म्हटलं होतं? ह्याच कारणासाठी, कारण की प्रणय यांच्या बॅटमध्ये जर चेंडू प्रॉपर आला तर षटकार नक्की त्या चेंडूवरती जातो. नक्कीच आपण बघायला गेला तर रोहित नार्वेकर स्वस्तामध्ये आउट झाला. त्यानंतर राज घोटनकर स्वस्तामध्ये आउट झाला. परंतु दीप हे नॉन स्ट्राईकला आणि थोडे एकेरी दुहेरी धावे काढल्यानंतर प्रणय कोहली यांनी 2 षटकार मारून पूर्ण सामन्याचं समीकरणच बदललेलं आहे. 5 धावांची गरज आहे. आता मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव. 4 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 4 धावा. कंपल्सरी चेज आहे.
कंधारी किंगचा कर्णधार मंचावरती यायचा आहे नाणेफेकीसाठी. त्वरित तुमचा सामना खेळवण्यात येणार आहे. अशरफ, प्रीतम परब यांना विनंती आहे नाणेफेकीसाठी यायचं आहे. 7 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. पाहूया शेरीना चिकोकेनी यांचं स्वागत संतोष दास करत आहे. संतोष दास. पाहूया आता सन्मान चिन्ह संतोष दास यांच्याकडनं शेरिंग जिको केनी यांचं सन्मान चिन्ह, एक सन्मान चिन्ह आणि शॉल देऊन स्वागत करण्यात आलेलं आहे. रावण साम्राज्य चषक 2025 मध्ये हार्दिक स्वागत. आणि प्रणय कोहली पाहूया पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव. 5 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. पुढचा चेंडू आणि आता मात्र मला वाटतं सामना संपलेला आहे. सामना जिंकत आहे लास बॉयज सांता क्रूज. आणि इकडे सांता क्रूज आणि कंधारी किंग्स नाणेफेकीसाठी यायचं आहे. त्वरित